महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी 18 जुलैपासून संपूर्ण राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. गेल्या मंगळवारी आणि बुधवारी संघटनेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात आलं. तर गुरुवारी संपूर्ण राज्यात एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आलं. मात्र सरकारनं दखल घेतली नसल्यानं शुक्रवारी 18 जुलैपासून राज्यातील सर्व परिचारिकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. अधिपरिचारिका, परिसेविका, पाठ्यनिर्देशिका या पदावरील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात. परिचारिकांची कंत्राटी भरती रद्द करून कायमस्वरूपी पदभरती सुरू करावी. रिक्त पदं पदोन्नतीनं भरावीत. 40 वर्षांपासून प्रलंबित भत्ते मंजूर करावेत. यासह अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे. बेमुदत कामबंद आंदोलनाच्या आजच्या चौथ्या दिवशी CPR आवारात परिचारिकांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलकांनी CPR आवारात रक्तदान केलं. यावेळी आंदोलकांनी पथनाट्य सादर करत सरकारचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. या आंदोलनात कोल्हापूर शाखेचे कार्याध्यक्ष विराट चव्हाण, योगेश यादव, मनुजा रेणके, पल्लवी रेणके, विमल कलकुटकी, मानसी मुळे, दत्ता आईवळे, दीपक गुरव, राकेश ढाले, विनोद पवार, सॅमसन कुरणे, अभिजित कवाळे, विमल कलकुटकी यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.